मी त्यांना विनंती करतो. मौत होती. त्याने लिहिलं म्हणजे असं मनापासून वाटायचं. आणि अशा आपल्या मी दिल्लीवर करतो आणि मी थांबतो आणि पुस्तकासाठी आणि आमच्या ताईला पुढील लिखाणासाठी त्यांच्या अनेक संस्थेत अनेक शाळांमध्ये कॉलेजमध्ये मी व्याख्यान दिलं, पण एक मला महाविद्यालय चांगलं आवडतं म्हणजे लॉ कॉलेज विधी महाविद्यालय कंधार येथे केशवरावजी धोंडगे साहेब समोर येऊन बसले होते आणि मला थोडस दडपण आलं आणि प्रास्ताविक झाल्यावर माझा परिचय खूप लांब करून दिला आणि आता मी बोलायला उभं राहणार म्हणल्यावर धोंडगे साहेब मला इकडे खाली ये म्हणाले. पुन्हा घाबरला आणि लहान लेकराला जसं जवळ घेतात तसं जवळ घेऊन माझ्या कपाळाचं चुंबन घेतलं, अत्तर लावले आणि आता बोल म्हणाले, भाषेत चांगलं होईल. मग ते भाऊ ही बांधिलकी तुम्ही जपतात, मी तुमचा अभिनंदन करतो. अत्यंत सुंदर भाषण झाले. अध्यक्षाचा फार अवघड असतो. एकतर सगळे वक्ते सगळं बोलून जातात, काय बोलावं हा प्रश्न आहे. श्रोत्यांना भूक लागलेली असते, जे जेवून आले त्याचे थोडे डोळे लागत असतात. अशा अवस्थेत अध्यक्ष बोलायला हो. तुम्हाला खरंच सांगतो, आजच्या कार्यक्रमात वक्ते जे बोलले, श्रीनिवास माझे विद्यार्थी आहेत, त्यांच्या कविता वगैरे मी ऐकल्यात. प्रत्यक्ष विद्यार्थी आहेत माझे बीएडचे, जसं शंकर वाडेलेचे प्राथमिक स्तरावर होते. तर अंजलीच्या कवितेवर बोलताना संदर्भ देत देत तसा गोड बोलणारा माणूस आहे. एखादी कविता आपल्याला आवडली नाही तर फार नकारात्मक भाव सांगत नाही. आणि कुठलाही कवी घ्या, कुसुमाग्रज जरी घेतला तरी थोडा बहुत कचरा असतोच. मग कचरा आहे असं तर म्हणायचं नाही. मग मी असं म्हणतो नेहमी की त्या कवितेची बलस्थानं सांगत सांगत ज्या कवितेच्या उणीव आहेत त्याविषयी असं मी म्हणतो की ह्या कविता थोड्याशा मला नकारात्मक वाटत, कदाचित माझ्या आकलनाची मर्यादा असेल असं मी म्हणतो. आजही श्रीनिवास मस्के त्या कवितेविषयी असं म्हणाले की कदाचित माझ्या आकलनाच्या मर्यादा असतील. मला वाटलं आपण चांगला शिष्य घडवलाय. खूप सुंदर बोलले. पृथ्वीराज यांचं भाषण ऐकताना गोदावरी नदी तुडुंब भरलेली आहे आणि कुठला खळखळाट नाही, काही नाही, आणि जे काही सांगायचं सांगून झालं. आमचे मित्र राजेंद्र गोनारकर ते म्हणाले मी काही कवी नाही पण फार चांगले कवी आहेत बरं का. त्यांचा कविता संग्रह मी वाचलाय आणि जे कविता संग्रह आवडतात त्याच्यावर लिहायचं म्हणून मी बाजूला ठेवतो, त्याची फार मोठी थप्पी झालेली आहे. रात्र कमी सोंग फार झाल्यामुळं त्याला लिहिता आलं नाही. पण व्यवस्थेवर कसे प्रहार करावेत, छोटे गाणे आहे, त्याची साईज पण फार वेगळी आहे राजेंद्र गोनारकर यांच्या कवितेची. आणि बोलताना त्यांनी सांगितलं प्रेम कविता. आमच्या डोक्यामध्ये प्रेम हा शब्द आल्याबरोबर आम्ही स्त्री पुरुष या नात्याकडेच पाहतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रेम ही संकल्पना हा फक्त स्त्री पुरुष संबंधापुरता नाही. एक संजीवन नावाचा दिवाळ्यान काढत होतो आम्ही विद्यार्थी दशेमध्ये, आणि एक कविता होती सुहासिनी इर्लेकरांची. लावू नकोस एवढा लळा की मी व्याकुळ व्हावे, लावू नकोस एवढी ओढ की मी ओढाळ व्हावे. तर कविता खूप आवडली. माझी औरंगाबादला भेट झाली माझी सुहासिनी इर्लेकर मॅडमची. मला मॅडम काय प्रेम कविता लिहिलं तुमची. अरे कोणती म्हणाले. लावू नकोस एवढी ओढ की मी ओढाळ व्हावी तर ती जोड आहे, किंवा लावू नकोस एवढा लळा की मी व्याकुळ व्हावे. पुन्हा म्हणली माझं वय आता 70च्या आसपास आहे. ही कविता मी माझ्या नातवावर लिहिली. प्रेमाची संकल्पना गडबड काय होत चाललेली आहे की प्रेम खऱ्या अर्थानं कागदावर येत नाही म्हणून तोंडावर ऍसिड फेकायचे दिवस आले, कठड्यावरून लुटून द्यायचे दिवस आले. प्रेम ही संकल्पना एवढी व्यापक आहे. आणि असं कोणी सांगितलंय. दलित कवितेने तर स्थान निर्माण केलंय, ग्रामीण कवितेनं स्थान निर्माण केलंय का. दलित मुलांनी प्रेम लिहू नये, प्रेम कविता लिहायचे नाहीत का. ग्रामीण कवीनं इथं आमचे बसतेत, मी त्यांना रागवतो नेहमी. जीवसये या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळे जमलात. मी संस्थेच्या वतीनं तिचे जेवढे आभार मानावे किंवा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण आम्हाला कविता वाचण्याची आवड आहे, पण कविता करण्याची कधी गरज भासली नाही. मी तिला विचारलं काल जेव्हा पुस्तक द्यायला आली तेव्हा विचारलं की बाबा तू हे
कशावर आहे म्हणजे वाचल्यानंतर कळलं, पण आधी सांग मला की प्रेमावर आहे लोक हे या केव्हा झाले अगोदर का नंतर तिने म्हणजे सांगितले किंवा त्याच्यातूनच ही आमचे मिळाले भुवनेश्वर ते सर. आणि मला वाटतं की ही हिंमत करण्यामध्ये पुस्तक छापण्याची त्यांना प्रेरणा मिळाली आणि मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो की अंजलीनं या पद्धतीनं आपल्या शब्द आपल्या भावनाला वाट करून देण्यासाठी पुस्तकाच्या रूपात आपल्या समोर आणलं, तिचं मन आपल्या समोर मोकळं केलं. म्हणजे बरेच मार्ग असतात मन मोकळे करण्याचे, पण तिनं लेखनाच्या माध्यमातून केलं. आयुष्यात केशवराव धोंडगे साहेबांचा आम्ही जरी वारसदार असलो तरी, राजकीय वारसदार जरी असलो तरी, सामाजिक वारसदार, लेखणीचे वारसदार म्हणून तुम्ही या ठिकाणी पुढे आलात. मला वाटतं आहे. आज बाबा असल्या नक्कीच आनंद वाटला असता, पण त्यांच्या नक्कीच ते आज आपल्याला बघत असतील. हे सगळे मानणाऱ्यापैकी आपण नाही, पण एक भावना म्हणून बोलतो. मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड आणि कानिंदे मुनेश्वर परिवाराच्या वतीने अंजली कानिंदी मुनेश्वर यांच्या समरगंध या कविता संग्रहाचे प्रकाशन आज झाले. समरगंध हा शब्द एक वेगळ्या अर्थानं या कवितेला अन्वयाचे धुमारे फुटतात. ही केवळ प्रेम कविता नाही, प्रेम कवितेच्या पलीकडे जाऊन काहीतरी अधिक या कवितेमध्ये सापडतं. म्हणजे समराधी शेष है नहीं पाप का भागी केवल व्याध, जो तटस्थ है समय लिखेगा उसका भी अपराध, असे कवी म्हणतो. आयुष्यामध्ये हा सगळ्या समराचा प्रसंग, संघर्षाचा प्रसंग चालू आहे आणि त्यावरून मार्ग काढण्याची कविता प्रयत्न करते. अशा समरगंध मधील कविता अंजलीने लिहिली आहे. त्या कवितेला अन्वयाचे धुमारे फुटतात. ही कविता अत्यंत विचार करायला लावणारी आहे. आज जी इथं भाषणं झाली, डॉक्टर वैशाली किनाळकर, डॉक्टर पृथ्वीराज तौर, श्रीनिवास मस्के, डॉक्टर राजेंद्र गोणारकर, मुक्तेश्वर भाऊ धोंडगे या सगळ्यांची भाषणं, या कवितेचा त्याने जो अन्वय लावला, 2.5-3 तासाचा कार्यक्रम सुंदर झाला आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडने हा पुढाकार घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे. या पुस्तकातील कुठली अशी कविता आहे जेणेकरून ती मनाला आणि प्रत्येक समाजाला असं त्याच्यामधलं काहीतरी बोध देईल? एक शेवटची कविता आहे, तिचा संदर्भ देतो मी. त्या कवितेचं नाव आहे शब्दानंतर. मी आज बोलताना असं म्हणालो होतो की ह्या कविता संग्रहाचं हे पसायदान आहे. ती कविता मला आवडलेली आहे आणि खूप आशादायी आहे. ती कविता अशी आहे: काही शब्द उत्तर मागत नाहीत, ते फक्त मनात थांबतात. तसेच काही माणसं असतात ज्यांना हरवल्यावर शोधायचीही हिंमत उरत नाही. ते असतात आठवणीत नाही, भेटीत नाही, तर फक्त उरात खोलवर रुतलेल्या शांततेत. मन तिथेच थांबते जिथे आपण शेवटचं खरं बोललो होतो आणि समोरच्याने ऐकणं थांबवलं होतं. आणि शेवटच्या वेळी अत्यंत महत्वाचे आहे, कवयित्री म्हणते, म्हणून शब्द थांबतात, शब्द संपतात आणि शब्दानंतर सुरू होतो मौनाचा प्रवास. हा मौनाचा प्रवास म्हणजे उद्याची अभिव्यक्ती अंजली कानिंदीच्या या शब्दामध्ये दिसते. तिचा प्रवास अत्यंत आशादायी आहे आणि तिच्या पृथ्वीला धुमारे फुटू लागले. तिच्या सगळ्या एकंदर प्रवासाला मी शुभकामना देतो. नमस्कार. आज 23 ऑगस्ट 2026 रोजी माझ्या समरगंध या पहिल्या मराठी कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा अतिशय सुंदर वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माझे गुरुवर्य देवदास फुलारी सर, मार्गदर्शिका मातृतुल्य वृषालीताई किन्हाळकर मॅडम यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली. माझ्यावर, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून मला प्रस्तावना आणि पाठराखण दिली, याबद्दल त्यांची शतशः ऋणी आहे. त्याचबरोबर कवितेवर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध कवी श्रीनिवास मस्के सर, त्याचबरोबर डॉक्टर गोणारकर सर आणि माझे मार्गदर्शक, माझे प्रेरणास्थान ऍडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे साहेब यांनी माझ्यासाठी वेळात वेळ काढून येऊन
माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून या मला नेहमीच प्रेरणा दिली, याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे. या पुस्तकामध्ये अशी कुठली कविता आहे ती कविता करत असताना आपण परिश्रम घ्यावा लागला? प्रत्येक कविता ही माझ्या काळजातून आलेली असल्यामुळं मी या 88 कवितापैकी माझी लाडकी कविता कोणती हे नाही सांगू शकत. माझ्या सर्वच कविता ह्या माझ्या काळजातून आलेल्या आहेत. धन्यवाद.